घेतले नोतरी उचलोनी कडेवरी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नमूद करतात, विटेवरची आई इतकी गोड आहे, ती एकदा लेकराला कडेवर घेतलं की खाली उतरीत नाही। जन्म देणारी आई सुद्धा आईच आहे, जन्म देणारी आई सुद्धा कडेवर घेती, पण रडणं बंद झालं की पुन्हा लेकराला खाली ठेवती। रडायला सुरुवात झाली की पुन्हा कडेवर घेती आणि रडणं बंद झालं की पुन्हा खाली टेकती। खाली टेकलं की लेकरानं पुन्हा रडावं, त्या आईनं पुन्हा कडेवर उचलून घ्यावं। असं जर 5-4 वेळेस जर झालं तर जन्म दिलेली आई असं नमूद करते, बाळा जीव घेतो का रे माझा? मी किती वेळ तुला कडेवर घेऊ रे बाळा? मी थकले रे, मला दिवसभर काम करावं लागतंय, माझं कंबरडं मोडून गेले रे, मी किती वेळ तुला कडेवर घेई? जन्म दिलेली माय अशी म्हणू शकते, पण विटेवरच्या आईनं ठराविक लोकांना कडेवर घेतलंय, आतापर्यंत खाली उतरिलच नाही। अशी काही ठराविक लोक आहे। बाळ बैसविला ध्रुव, हा ध्रुव नावाचा बालक आहे। 65 फुटाचं सिंहासन बाबांच्या मांडीवर बसलेलं आहे। एक आई आली, त्या आईनं लोटून दिलं बाबाच्या मांडीवरनं खाली। 65 फुटाच्या सिंहासनावर खरचटत खाली आला। 4-2 ठिकाणी लागलं होतं, घरी पळत आला। ज्या आईनं जन्म दिलाय त्या आईच्या समोर आपली व्यथा मांडत होता, माय मी बाबांच्या मांडीवर बसलो, पण मला त्या आईनं खाली ढकलून दिलं। आई जरी सावत्र असेल पण बाप सावत्र नसतो, इथपर्यंत मला माहिती आहे। आई सावत्र असू शकते पण बाप सावत्र नसतो। श्रोतां पिता तुल्यानां अशुद्धो भय व्याप्तियां जायते न खलु य भवे अपत्यानां सुधानां वात्सल्यां पराभेदं श्रुतं पिता नैव स्थिता। बाप मात्र सावत्र होऊ शकत नाही। आई सावत्र असू शकते, बाप मात्र सावत्र नाही। त्याच्या रक्तापासून जन्माला आलेलं ते बालक, त्याला थोडंसं काहीतरी वाटायला पाहिजे होतं, पण तो बाप मात्र बायकोच्या मुठीत होता। जी माणसं बायकोच्या मुठीत गेले, आगा रांढेचिया कवे, आगा पुरुषार्थ मालवे। रान म्हणजे पत्नी, सतत सतत तिचा ऐकणाऱ्याचा पुरुषार्थ मातीत जात असतो, असा मोठ्या लोकांचा पुरावा आहे, गिरगावकरांचा नाही। विठाला 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 खुर्ची खुर्ची आलावी आलावी ठालावी आलावी ठालावी आलावी ठालावी आलावी 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 ठालावी आलावी बायकोच्या मुठीत असणारा राजा म्हणून काही चाललं नाही। आईनं सांगितलं, ध्रुवा जी तू बाबाच्या मांडीवर बसण्याची इच्छा केलीस, किती दिवस मांडी टिकल बाबाची? ग्रासिता काळ जयासी तो हरोनी मृत्यू परेशे तै मशान आभास कीर्तिनाशो कायावो। काया म्हणजे शरीर। ज्या दिवशी यमाचा घाला तुझ्या बाबावर पडेल त्या दिवशी तुझ्या बाबाची मांडी तुला आवडती ना बाळा? ती मांडी हजारो लोकांच्या समक्ष एके दिवशी पेटून द्यावा लागणार आहे। आणि ज्या दिवशी बाबाची मांडी जळेल त्या दिवशी कोण्या बाबाच्या मांडीवर बसशील? आई तुझ्या मांडीवर। ए बाळा, तुझ्या बाबाची मांडी जशी जळती का तशीच एके दिवशी तुझ्या आईची मांडी जळणार आहे। तू अशा मांडीवर बस, तू अशा मांडीवर बस की त्या मांडीहून त्या कडेहून तुला आत्तापर्यंत कोणीच उतरलं नाही पाहिजे। साधना केली, पंढरपुरातला मालक वश केला आणि आढळपद प्राप्त केलं, अजूनही ती चांदणी हलत नाही। सर्व चांदण्या लुकलुकतात। लुकलुकणे म्हणजे हलणे, चमकणे विझणे, चमकणे विझणे, पण ध्रुव नावाचा तारा
कायमस्वरूपी चमकतो, कायमस्वरूपी, त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. उलट ज्योतिषशास्त्रामध्ये या ध्रुव नावाच्या ताऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कोणी माना न माना असं जर मी सांगितलं आंधळे बुवा, तर लोक म्हणतील बाळू महाराज अंधश्रद्धेच्या बाजूनं बोलायलाय. पुराण काय आमच्या बापान थोडंच लिहिलंय. वारकरी संप्रदायानं वेदाची चेष्टा केली नाही. राजा रावण आणि त्याची धर्मपत्नी समुद्राच्या तीरावर बसली. माऊली कुठे साहेब, समुद्राच्या तीरावर बसली. आणि समुद्राच्या तीरावर बसल्याच्या नंतर बाप्पा रावणाची आई त्याच्यापेक्षा फार वयस्कर होती. पण आईनं बसल्या बसल्या रावणाला सांगितलं, ऐके लंकेशा स्तब्ध ताराची पाहिला, दुरुनाम तयाला पुराण संबोधिती. हे बाळा, हा ध्रुव नावाचा तारा आहे. सगळी तारे हलतात पण तो हलत नाही. बघ किती तेजस्वी तारा दिसतो. रावण म्हणे, आई मला बाकीचे सगळे दिसायलेत पण न हलणारा ताराच दिसत नाही. माय हुशार होती त्याची, तिने एकच काम चुकीचं केलं म्हणून 2 कट्टे हलकट जन्माला आले. हो, लेकर मूर्ख जन्माला आल्यावर लोकांवर रुसलं नाही पाहिजे. मनाशी पुसावे काय केले, आपल्या आपल्या मनाला विचारलं पाहिजे. एकच काम चुकीचं होतं, बाकीचं नाही. तिनं सांगितलं, रावणा पुन्हा एकदा बघ. त्यानं 4-4 वेळेस तारा पाहिला. बाप्पा तारा दिसत नव्हता. मग माय रडू लागली. तर रावणानं आईला विचारलं, माय तू का रडते? बाळा, हा तारा ज्याला दिसला नाही तो 6 महिन्यात मरतो. असं गिरगावकर सांगत नाही, असं पुराण सांगते. पुराण असं ज्योतिषशास्त्र सांगते. तुम्हाला कितपत मानायचं न मानायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. पुराण हे काय आमच्या घरच्या लोकांनी लिहिलेलं नाही. तुकाराम महाराजांचा पुरावा आहे. पाहावे पुराणी विचारून. बघा पुराण वारकरी संप्रदायाने कंठस्थ केलेलं पुराण आहे. असो, त्याच्यानंतर असे 22 लोकांची यादी मी कालच्या लॉकडाऊनमध्ये, अगोदर मला 4च लोक माहीत होते, पण नंतर आता 22ची यादी झाली. त्याच्यात दुसरी एक देतो. सगळेच सांगत राहिले, आपल्या 11 याच्यातच वाचतील. एके दिवशी सुमंत नावाचा प्रधान आणि राजा दशरथ शरयू नावाच्या नदीच्या तीरावर बसले. पवित्र गंगा, 350 गंगापैकी एक गंगा शरयू नावाची गंगा आहे. या पवित्र देशामध्ये 350 गंगा, 349 भारतात येतात आणि एकच नेपाळ नावाच्या देशात गंडकी नावाची गंगा आहे. आणि 2734 उपनद्या येतात. या भारतामध्ये 2734 उपनद्या. आता पर्वत मुख्य किती, उपपर्वत किती, मुख्य सरोवर किती. मानसादी सरोवरा मुख्य भयार्जव करा, त्या सुवर्ण कमळाचा बीजवरा देत शिव. मानस नावाचं सरोवर, या सरोवरामध्ये सुवर्ण नावाची कमळं फुलतात. अशी काही ठराविक सरोवर आहेत. आणि तुम्ही आम्ही तयार केलेली ही सरोवरं वेगळी, याची सुद्धा संख्या वेगळी आहे. पण या 350 गंगापैकी एका गंगेच्या तीरावर सुमंत नावाचे प्रधान हे राजा दशरथाचे, आणि राजा दशरथ तीरावर बसलेले आहेत. आणि संध्याकाळची वेळ आहे. त्या वेळेला सुमंत सांगत असतात, राजन बघा ते किती सुंदरसा ध्रुव चारा आहे. त्याच्यासाठी 3 ओळ्या येतात. पण आपण पुढं सरकू. सुंदर ओळ्या लिहिल्या त्याच्यासाठी, गोड गोड गोड. जाबालीचा पुरावा आहे, मार्कंडेयांचा पुरावा आहे. हा संप्रदाय ऋषीप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय मुनिप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय पुराणप्रणित संप्रदाय. हा संप्रदाय म्हणजे 4 दोर सुंबळ्याची जहागिरी नाही. विठाला 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 कडेला बसले आणि सुमंताने सांगितलं, राजन बघा पहिलं तो गाभ्रमंडळी, तो आकाश पटलामध्ये दिव्य असा तेजस्वी तारा आहे. तो बघता का? 2 पुरावे आले. एक पुरावा असा सांगतो, सुमंताचं वय राजा दशरथापेक्षा 1.5 वर्षांनी जास्त होतं असं एक पुराण सांगते. आणि एक पुराण सांगते राजा दशरथ हे काही दिवसानं सुमंतापेक्षा ज्येष्ठ होते. चला 1-1.5 वर्षाचा फरक असेल, दोघेही म्हातारेच होते. पण सुमंताला बाप्पा तारा दिसतो, दशरथाला दिसत नाही. 4-2 वेळेस सांगितलं, बघा ना बघा ना बघा ना. दशरथ राजानं सांगितलं, मी याच्या अगोदर खूप वेळेस तारा बघितला, पण या 5-7 दिवसात मला तारा दिसतच नाही. सुमंताच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि दशरथ राजाने विचारलं, का रडता? महाराज, हा तारा न दिसणं अनिष्टतेचं लक्षण आहे.
3 महिने 9 दिवसाच्या नंतर राजा दशरथ गेले. विठाला 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 मग अशा ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रवीण असणारं अधिष्ठान हा ध्रुव तारा ही आडळपद ध्रुवाला प्राप्त झालं. घेतले नुतरी उचलोनी कडेवरी, एकदा कडेवर घेतलं की खाली उतरीत नाही. तुका म्हणे घास मुखे गाले ब्रह्मरस. तुकोबाराय म्हणतात ती विटेवरची आई जेव घालते. आपली सुद्धा आई आपल्याला लहानपणी जेव घातलं ना, आपण काय मनान थोडे जेवलो. लहानपणी आपल्या आईनं आपल्याला भरवलेलं आहे. पण शंका अशी आहे, आपल्या आईनं जीव घातल्यावर पुन्हा भूक लागती. आपल्या जन्मदात्या आईनं जीव घातल्यावर पुन्हा भूक लागती. ती पुन्हा जेव घालती. जेव घातल्यावर सुद्धा तृप्त होती, पण पुन्हा भूक लागती. पण विटेवरच्या आईनं जीव घातल्यावर भूक लागत नाही. 19 लोकायला जीव घातलं, त्याच्यातला एक व्यक्ती सांगतो, डोके पडलेले आहेत, हात पडलेले आहेत, शरीर पडलेले आहेत, रक्तामासाचा चिखल आहे, बारीकसा असा रक्ताचा दांड वाहतो, हाडाचे सापळे पडलेले आहेत, मोठी मोठी गिधाडं हात उचलून नेत होती, कोणाची डोके उचलून नेत होती. अशी परिस्थिती आहे. पात्र शुद्ध नाही बाप्पा. आणि अशा जाग्यावर विटेवरच्या माईनं एका व्यक्तीला 700 श्लोकाचं जेवण दिलं. ब्रह्मरसाचे पारणे. अर्जुनाला ते जेव घातलंय. अर्जुनाला भूक तर लागलीच नाही, पण अर्जुनानं जे जेवलंय ते त्यानं 1-1, 2-2 श्लोक जरी गीतेतला अध्ययन केला तर त्याला सुद्धा बाकीची भूक लागत नाही. अशी जेव घालणारी विटेवरची माय आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा साऊंडला आवाज द्या छान. हा ज्ञानदान अन्नदान सोहळा वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य, मला वाटतं विठ्ठल प्रभू महाराज, विठ्ठल प्रसाद महाराज यांनी या सप्ताहाची सुरुवात त्यांच्या हस्ते झालेली आहे. मोठ्या अधिकार संपन्न महात्म्याने केलेली ही सप्ताहाची सुरुवात विठ्ठल प्रसाद महाराज फार या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं ते जडवळ रत्न होते आणि त्यांनी केलेली सुरुवात. आणि या सुरुवातीमध्ये या परंपरेत माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावकराला आज कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. सर्व ग्रामस्थांच्या वतीने, हळम ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा गावातल्या सर्व आडनावाच्या माणसांना कोटी कोटी धन्यवाद देतो. मला वाटते गावात नामयज्ञ सुद्धा चालू आहे, जप सुद्धा, रामकृष्ण नामाचा जप सुद्धा चालू आहे. मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये फार फार नाविन्य आहे. तारखेच्या संदर्भात विनायकराव संपर्क करत होते, इथे येण्याचा योग आला, त्यांनाही धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना महाराज तुम्ही सुद्धा दुपारी फोन केला, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते मंडळी सर्वांना प्रणाम. महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखोबाई या अष्टादश संतांच्या नामाचा जयघोष करणारी ही दिग्गज वारकरी मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य मंडळी, महाराष्ट्रातील ख्यातनाम चंद्रसूर्यासारखे तेजस्वी लोक, सर्वां वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला विठाला पुरविली आळी, जे जे केली ते ते काळे, माय तरी आईशी सांगा, कृपाळुवा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात भक्ताच्या अंतःकरणात जी इच्छा आली ती इच्छा जगाचा मालक पूर्ण करतो. आमच्या इथलं एक जण पंढरपूरला गेलं, माझ्या आधीपासून जात होतं ते. मला म्हणे बाळू माझ्या 40 वाऱ्या झाल्या रे, तू कीर्तनात अभंग घेतला. म्हणला अभंग तुकोबारायचा आहे, माझा नाही. मी तयार केलेला अभंग पोरायची माय ऐकायची नाही, म्हणजे माझी बायको नाही ऐकायची, तर लोक कसे ऐकतील. काव्य संतांचं पवित्र असतंय.
हल्ली काही काही लोकांनी काव्य केलं, ते काव्य महिना 2 महिने बाप्पा गाजत आहे आणि महिन्या 2 महिन्याच्या नंतर त्या काव्याला कुत्र पण विचारित नाही. पण संतांचं काव्य अनादी कालापासून चालत आलेलं आहे. तुकोबारायाचा अभंग आहे, हो ना म्हणे तुकोबारायाचा अभंग आहे, पण तू कीर्तनात घेतला होता ना पुरविली आळी. गेल्या 40 वर्षापासून मी पंढरपूरची वारी करतो आणि माझी एकही इच्छा पूर्ण करीत नाही. मी म्हणलं सोमळ्या तसं नसतं ना रे रावश्या, तसा गोड आवाज करा, देव तुमचं चांगलं करीन. हो किती सुंदर म्हणायले ते माणसं, त्यांना पण आवाज द्या ना तुम्ही. हो ना आवाज द्या, हो द्या आवाज द्या. लय छोट्या सप्त्यात चांगले आवाज असते तर द्या ना. किती वाजवायलेत चांगलं माणसं, म्हणायलेत चांगलं. चला करा आवाज करा. हो नाही भज्यात आणि बोंडात लय फरक असतो. तोंडात टाकल्या टाकल्या इगरतेत त्याला भजे म्हणते आणि कवरक सगळा फुटत नाहीत त्याला बोंड म्हणते. तसा आवाजात आवाजात पण फरक असतो बाप्पा. विठाला हा 8 महिन्याचा गर्भ पोटात आहे. आंधळे बुवा बाईला सासू नाही आणि माये नाही. पुरविली आळी सांगतोय, माय बी नाही गुट्टे साहेब आणि सासू नाही. बाप्पा त्या बाईनं मालकाचं दर्शन घेतलं. मालकाला धनी म्हणत होती, धनी धनी. काय ग बाळांतपणाची अवस्था एखादी पाहुणी भेटेल का आपल्याला? मालक हुशार होते, सात्विक होते, सदाचारी होते, पंढरपुरातल्या मालकाचे निष्ठावंत भक्त होते. लक्ष्मी काळजी करू नको, मी ताईला घेऊन येतो तुझ्या बाळांतपणासाठी. ताई म्हणजे त्या वारकऱ्याची बहीण, ह्या बाईची नणंद. पण मंगळवेढा गाव, गाव कुठं ती बाई राहतो ती मंगळवेढ्यात पंढरपूरला बाप्पा. आणि बहीण त्या बाईच्या मालकाची बहीण राहतो ती विदर्भात, मेहुणा राजा नावाचं गाव. तिथं चोखा सागर म्हणून, जसा पैठणला नाथ सागर आहे तसा तिथं चोखा सागर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तिथं मेहुणा राजा ते गाव बहिणीचं नाव निर्मळा. कामही निर्मळ, वागणं निर्मळ, बोलणं निर्मळ, सगळं करणं निर्मळ. तिचं नाव निर्मळा. आपलं नाव निर्मळा आणि साऱ्या घराला बुरा आला. आपले नाव नदीनं काम तळ्यानं असते तर बाई कळत अंगणावून, शेतकरी कळत वांगणावून. बाई किती निर्मळ आहे तिचं अंगण सांगत आणि शेतकऱ्या शेतीत त्याची किती निष्ठा आहे त्याच्या गाडीचं वंगण सांगत. सोयाबीनचे 5 पोतळे टाकले हळमून आणि परळीत आवाज आखाचा कुई आलाय आणि म्हणला आपल्यासारखा शेतकरीच कोणी नाही. वा रे वा सोंबळ्या, तुला वांगणाचा मेळ लागन आणि तू नंबर 1चा शेतकरी, तुला कोण म्हणील? आणि एका बाईचं नाव निर्मळा. ती मला म्हणली महाराज दूध घ्यायला या ना. मी म्हणलं मी थोडाच बोके, मी दूध घेत नाही. म्हणलं बाई मी काळा चहा पेत असतो, पण काळा प्या पण या. आम्ही घरी गेलोत तर बाईला 10-15 नातू होते. पोरं असतील ना 7-8, 10-15 नातू होते तिला. आणि मी नको नको म्हणत होतो तर ती बाई मला म्हणली महाराज मी गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. काका अशी बाई निर्मळ होती ती. त्या चक्कीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय गुरुजी ती दळण आणत नव्हती. अशी निर्मळ तिच्या मनानं म्हणायची ती. ज्याचं त्याचं तर कोणी तुंतन वाजितं, मिलय भारी मिलय भारी असं म्हणतं माणूस. तशी ती म्हणायची मी गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. आणि ज्वारी बाजरी गहू वाळूस तर काठी घेऊनच बसत होती. चिमण्या कुठं बी बसत्यात बाळू महाराज, त्याचे पाय दळणाला लागू देत नाही. मी दळण वाळूस तर इथंच बसते. मी म्हणलो काय बाई निर्मळ असेल वा. घरी गेल्याच्या नंतर बाहेरच पटांगणात चूल होती. एक नातू आला की लगेच राखुंड टाकायची त्याच्यावर. 15 नातू होते ना तिला. हो ती गोकुळातली चुलतीच होती कृष्णाची. हो इतके तिला नातू. आणि असं बारीकसं वारं आलं ते राखुंड दुधात गेलं. मला तर प्याचंच नव्हता पण सांगचायला दूध प्यायचं होतं. तर ते प्याच्या आधीच मी उलटलो होतं. मी आणलं बाई हे याच्यात चाललंय. म्हणली महाराज देवाघरचा मळा आहे. आणि मी आणलं बाई का काढी ती? म्हणली 15 दिवसांनी एकदा काढी ती, रोज रोज कुठं बेजार हो म्हणले. आणि तिचं नाव निर्मळा. पहा हो काय साखरपान वाटून ठुला असं, हिचं नाव निर्मळा काय माहीत. त्या बाईचं नाव निर्मळा. बाप्पा नाव निर्मळा, वागणं निर्मळ होतं, फार निर्मळ होतं. आणि महाराज आणण्यासाठी बहिणीला आणण्यासाठी निघाले.
पण असा सप्ता लागला तुमच्या सप्त्यासारखा मोठा सप्ता. महाराज तिथंच पात्र उचलायला बसले. शेवादारी होते, चोखोबार आहे, शेवादारी होते. मंडप झाडायचे, पात्र उचलायचे. करा ना आवाज जरासा, करा ना बरं. हो, पात्र उचलायचे, मंडप झाडायचे, मोठा आनंद सप्तामध्ये घ्यायचे ते महाराज. आणि तिकडंच रमले. बाईला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. बाप्पा बाळांतपणात काय वेदना असतात त्या एखाद्या माऊलीला विचारा. बाळांपणात काय वेदना असतात त्या गायनिक डॉक्टरीन बाईला विचारा. बाळांपणात काय वेदना असतात त्या गायनिक डॉक्टरला विचारा. कळलं आपल्याला ते काय वेदना असतात त्या माऊलीला विचारा. बाळांपणात काय वेदना असतात त्या सुविनीला, दाईला विचारा, नर्सला विचारा, सिस्टरला विचारा. काय वेदना असतात त्या माऊलीला बाळांतपणामध्ये. आणि त्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि माणूस नाही घरी, कोणीच नाही घरी. खरं तर मालक बी नाहीत, कोणीच नाही. चोखोबारायच्या घरी एक असा लाकडाचा ठोकळा होता. चोखोबारायला वर्षाला एकदा त्याचे मेहुणे आहेर घेत होते. घरून पैसे नव्हते बाप्पा धोत्र घ्यायला. श्रीमंत मेहुणे होते, आहेर घेत होते. तर एके दिवशी चोखोबारायच्या बायकोनं सांगितलं, मालक बहिणीच्या घरचं खात नसते, तुम्ही बहिणीचा आहेर कस काय घेता. आली निर्मळा पंढरपूरला, तुम्हाला आहेर घ्यायचा. चोखोबारायचे डोळे भरून आले आणि सांगितलं, निर्मळा बहिणीचा आहेर भावान घेऊ नये. पण बाप्पा बहीण किती हुशार होती. त्या बहिणीनं सांगितलं, दादा मी तुला दिवाळीला आहेर घेत नाही, पंचमीला आहेर घेत नाही, बाबाच्या वर्ष श्राद्धाला घेते. कुठे साहेब, वडिलाच्या वर्ष श्राद्धाला आंधळे महाराज आहेर घेतला. आता काय आडीता येतं का. आणि त्या आहेर घेतल्यावर त्या धोत्रातला एक एक कोपरा फाडायचा आणि रोज एक धोत्राचा कोपरा आज टाकलेला धुवून उद्या टाकायचा, उद्याचा परवा टाकायचा. असे 2 कोपरे त्या लाकडावर. आणि रोज सकाळी एक मंजूळ ठेवायची त्या लाकडावर आणि एक बुक्याचं बोट लावायचं, पांडुरंगाचं अधिष्ठान म्हणून. मूर्ती कशाची आली. तुमच्या माझ्यासारखे तर मंदिरात येऊ देत नव्हते चोखोबारायला, तेच अधिष्ठान. बाईला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. पुरविली आळी सांगतोय, भगवंत भक्ताची इच्छा पूर्ण करतो, त्याची आळी पूर्ण करतोय. वेदना सुरू झाल्या, उठल्या आणि जे लाकडाचा ठोकळा होता तिथं पोचल्या आणि नाक घासून प्रणाम केला. देवा बघ ना रे, देवा बघ ना रे, देवा मी मेले तरी हरकत नाही, पण पोटातलं निष्पाप आहे. आतापर्यंत त्यानं कोणाची चेष्टा केली नाही, कोणाची निंदा केली नाही, कोणाला वाईट बोललं नाही, कोणाकडे डोळे वटारले नाही, कोणाची वस्तू उचलली नाही. ते माझ्या पोटात ते निष्पाप आहे. मला मारलं तरी चालेल पण पोटातल्याला मारू नको रे. आणि भिंतीला भिंत नव्हती, झोपड्याच्या कुडाला टेकन देऊन सोयराबाई बसल्या. पुरविली आळी सांगतो आणि स्मरण केलं, विटेवरच्या मालकाचं चिंतन केलं. विटेवरच्या मालकानं खाली उडी टाकली, सुंदरसा असा फेटा गिटा घातला, पांढरं शुभ्र धोत्र पांढरंच असतं ना, धोत्र पांढरं शुभ्र, शर्ट पांढरं शुभ्र, असं गोड सुंदरसा अधिष्ठान त्या ठिकाणी. हातामध्ये आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, देवाचा चेहरा काय असा सफरचंदावानी गाल. तो देव होता, जगाचा मालक होता. तो किती सुंदर दिसत असल. आणि दारात आल्या आवाज द्याला, बाई. बाईन दार उघडलं. दार उघड्याच्या नंतर पाहिलं, दादा दादा धनी घरी नाही तर. ध्यान साऊंडला आवाज द्या. दादा धनी घरी नाही तर या, मालक आल्यावर या तुम्ही. आणि ते ताटवा लावून घेतला. देवानं बाजूला गेल्यावर विचार केला, बेटी मला हाक मारायली, मी हिचं दुःख वेगळं करावं, दुःखातून हिला मुक्त करावं, याच्याकरता मला हाक मारतील. मी आल्यावर म्हणती मालक घरी नाही. देवानं दुसरं रूप घेतलं, टोपी गिपी घातली, शर्टाचा कलर बदलला असेल. मला असं वाटतं कलर बदलला बी नसेल, कारण वारकरी कलर बदलीत नसते, कारण नंतर कोणी काड्या घालील त्याच्यासाठी भोकाट होतच नाही. ऐक नाही काका, कलर पांढराचा असेल, शिवण्यात वेगळा बदल झाला असेल, दिसण्यात बदल झाला असेल. आवाज दिला, बाई. आता चालता येत नव्हतं. रांगत 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 तिथपर्यंत आल्या आबा आणि ताटीचं दार उघडं. दादा धनी घरी नाहीत, घरी नाहीत धनी, दादा धनी घरी नाहीत, नंतर या. पुन्हा जगाचा मालक बाजूला गेला. काय काम झालं असून म्हणे या बाईचं, मला हाक मारतीन, मी घरी आल्यावर मालक नाही घरी म्हणती. काहीच्या मालकाला मला ज्वारी मागायची का, गहू मागायचे का, तुरी मागायच्या का, बाजरी मागायची, काम हिचं पडलंय.
आणि मी आल्याच्या नंतर म्हणती मालक घरी नाहीत. त्याला जरासा राग यायचा आणि राग आल्याच्या नंतर मग पुन्हा हिची इनवणी सुरू व्हायची. देवा उदबत्ती लावली नाही, नारळ फोडलं नाही, तुला नवस केला नाही, तुझ्या मंदिरात कधी मला कोणी येऊ दिलं नाही, तुला मागितलंच नाही, आम्हाला देऊन का अपमान करतोस आमचा. आता पुन्हा रूप बदललं, दुसऱ्या भारदस्त पाटलाचं रूप घेतलं. तो पाटीलच होता. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. तो विठू पाटील आवाज दिला, बाई जरा भारदस्त आवाज, मोठ्यात आवाज दिला, ए बाई. आता रांगता पण येत नव्हतं. घासत 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 तिथपर्यंत आल्या आणि दार उघड. चेहरा कोमेजून गेलता. प्रसूतीच्या वेदना गळ्याला आलत्या, कंठाला वेदना आलत्या, कासावीस शरीर झालतं असा हे वेदना होत्या. बाळाचा आणि आईच्या जीवाचा निवाडा होता. दाटीचं दार लोटलं, बघितलं. पाटील बाबा, पाटील बाबा, मी एकटीच घरी आहे, मालक घरी नाहीत, काय करावं. दार लोटलं, पाठीमागं गेला आणि जगाचा बाप रडत होता. मला हाक मारती, मी तीनदा गेलो तरी पण मला बोलत नाही, काय कारण असं. मग लक्षात आलं माई गरज आहे पण माणसाच्या रूपात नाही बाप्पा. कोणाच्या रूपात गरज आहे? बाईच्या रूपात आहे. आणि मी माणसाच्या रूपात गेलो, हिच्या काय कामाचं. आणि मग घरी गेले आणि आईसाहेबाला सांगितलं मला एक लाल रंगाचं हिरवं पातळ देऊन टाक. आईसाहेब म्हणले मालक तुम्हाला हिरवी नाटी दी म्हणतो ना, तुला लाल दी नाही तर हिरवी दी, कोणती दी, लाल रंगाची दी नाही तर हिरव्या रंगाची दी. मी अगोदर काय म्हणलं माहिती आहे का तुम्हाला, लाल रंगाचं हिरवं पातळ दे. नंतर हीच केलं असतं माणसानं, हिरवं दी लाल दी कोणतंही दी पण नऊवार पातळ दी, 6 वार नको देऊ, 9 वार दी. घेतलं 9 वार. जगाच्या मालकान ते आंधळे बोन नेसलं पातळ लाल झरत कुंकू असं मोठं लावलं बाप्पा. त्या गेटून दिसलं असं कुंकू. हल्ली कुंकू लाईनत का टिकल्या त्याबद्दल काही दुमत नाही. महिचं ऐकणं तर यायला कुठं सांगू नाही. आमच्यावर घेतल्या लय खसखस पिकती नाही का तुमची. तुमच्या तर लय लगे अशा चंद्रावणीत लावायला आता लाईनत का टिकल्या. पण जरा मोठाल्या लाई जाणं. कधी कधी काय होतं माहिती आहे का, असं दिसत नाहीत ती टिकली. भानगड कशी होती, बाप्पा का महाराजाला अडचण आली टिकलीमुळं. एक बाई भगवान शिवशंकराच्या दर्शनाला चालली काका. आणि त्या दिवशी भगवान शंकराची शिवमुठ होती ती मसुराच्या डाळीची. तिळाची शिवमुठ असती, जवाची शिवमुठ असती. जव कळतं का, पितराच्या दिवशी पिंडाला अर्पण करते त्याला जव म्हणते. तिळाची शिवमुठ असती आणि काही डाळींची असती. ती मसुराची शिवमुठ होती. बाई जाताना काहीच नाही, तिला विधवा होती बाई. दर्शन घेतलं महाराजांचं घेतलं नाही, देवाच्या दर्शनाकरता चालली. पण महाराज कठड्यावर बसलेले होते. पाहिलं बाई विधवा आहे, वय कमी होतं, बाई विधवा आहे. आतमध्ये गेली, शंकराचं दर्शन घेतलं डोकं टेकून. आणि डोकं टेकल्यावर त्या मसुराच्या डाळिंब्या कपाळाला चिटकल्या. बाप्पा त्या केसरी कलरच्या असतात, लाल कलरच्या असतात. मसुराच्या डाळीचा नियम आहे, तुरीची डाळ पिवळी आहे, शिजिल्यावर बी पिवळी होती. हरभऱ्याची डाळ पिवळी आहे, शिजिल्यावर बी पिवळी होती. मसुराची डाळ लाल आहे, शिजिली की ढवळी होती. मी काय बाई नाही, फक्त वाचिलं म्हणून सांगतो, मी थोडंच वर्ण शिजितो. तर ती डाळ तिच्या कपाळाला चिटकली. महाराजांचं दर्शन घेतलं. सांगा गुट्टे साहेब आशीर्वाद काय द्यायचा. जातान बाई विधवा बाप्पा आणि येतान सौभाग्यवती गुरुजी. काय आशीर्वाद द्यायचा नामदेव, काय द्यायचा. ते आगा चातुर्याचे निभये सौभाग्यतील लेववे, आगा विधवेचे निजवे आशीर्वचन गा. कोणता आशीर्वाद द्या. आणि ते मंदिरात बसलेला काय बाळ्या थोडाच होता, गिरगावचा 7 अभंग पाठ करणारा थोडाच होता, तो अधिकारी महात्मा होता. शंका आली, कधी कधी टिकली दिसली पाहिजे, मोठी दिसली पाहिजे. आणि वरी लाई जा, खाली लाईतात वरी का कोंबडी बसवायची का अंडे घोळायला. हां हे प्रपटल हे मध्यबिंब असतं ना, इथं लावली पाहिजे. माझं मत ते लावा टिकल्या, त्याबद्दल काही दुमत नाही. पण मधी लावायची बांगड्या घाली जा. एक आमचा मित्र म्हणला महाराज तुम्ही गण मानता बांगड्या घाला, पण ती मै घालीत नाही. म्हणलं मग मला घाल. तू ऐक ना, मग मला घालतो का सोमळ्या. अरे तू ऐक ना, तिला सांग ना समजून घाली जाय म्हण. काळ बदलला, मोठं कुंकू. वहिनी आवाज कानावर बाईचा आल्याबरोबर
शक्ती काहीच नव्हती, काहीच नव्हती. देव तिसऱ्यांदा बाहेर गेल्याच्या नंतर पोटावर हात टेकला होता. हे मी सांगत नाही काका, वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरजखेड खरं सांगायचे. चोखोबरायच्या पत्नीनं पोटावर हात टेकला आणि आतल्या बालकाला सांगितलं, बाबा तू जगशील का वाचशील? मी जगेल किंवा वाचेल तुझ्या आणि माझ्या हातात नाही. तुझ्या बाबांनी ज्यांचं भजन केलंय त्यांच्या हातात आहे. आणि अंग टाकून दिलं खाली. तेवढ्या अवकाशात जगाचा मालक बहिणीच्या रूपात आला. वहिनी उघडा दार, हाका मारी. आतमध्ये आले, पाहिल्याबरोबर निवाडा. लगेच लेकराला नाव घातलं, त्या बाईला नाव घातलं सोयराबाईला. 27 दिवस पंढरपुरातला मालक थांबला माऊली. 27 दिवस, 27 दिवस. पुरविली आळी सांगायलो, पुरविली आळी. 27 दिवस थांबला. इथं बसलेल्या बायकांना एक सहज प्रश्न करतो. ज्या घरात बाळंतीण झाली त्या घरात बाळंतणीचे कपडे आणि लेकराचे बाळंते बाप्पा ज्या दगडावर धुतले त्या दगडावर धुणं धुणारी बाई तिचं लुगडं धुत नाही. पोरीचं बाळंतपण कोण करीत असते? शक्यतो माय. माय नातवाचे बाळंते ज्या दगडावर धुती, पोरीची साडी ज्या दगडावर धुती त्या दगडावर माय स्वतःचं लुगडं धुत नाही. हा झालचा घरचा प्रश्न. पूर्वीच्या बायका नदीला धुणं धुत होत्या. नदीवर ज्या खडकावर जिथं बाळंतणीनं कपडे धुतलेत ते खाली उतार असतोय, ती वरी कपडे धुत नाही. कारण बाकीच्या बाया तिला बोलत असतात, हे बाळंते खाली धुई ना. त्याच्यामुळं पहिल्या बायका वरी धुणं उताराला धुत नव्हत्या, खाली धुत होत्या. खाली उताराला तिथं धुणं धुवायचं. त्या जागेवर दुसरं कोणी धुणं धुत नव्हतं. त्यावर ती बाळंते घाण असतील का नाही. तरी पण जगाच्या मालकानं बाळंते धुतले, हाक मारल्याबरोबर काम केलं, इच्छा पुरवली. असं पुण्य काय असल तो वैकुंठवासी माधव महाराज मगर काका तिथं पुरावा द्यायचे. चोखोबरायच्या वडिलाचं नाव होतं रानोबा. गेली 35 वर्ष पंढरपूरच्या मालकाची सेवा केली ती. आंब्याची डाल, श्रीमंत माणूस तुमच्या सारख्याचा आंबा उतारला की तुम्ही एक डालभर आंबे घ्यायचे आणि त्या रानोबाला सांगायचं, रानोबा ही डाल कानगी पंढरपूरला नेऊन द्या. बाप्पा 35 वर्ष आंब्याची डाल नेऊन दिली. 35 वर्ष एकही वर्ष डाल सोडली नाही. घरून डाल उचलली की पांडुरंगाच्या मंदिरात महाद्वारात डाल टेकायची, पुजाऱ्याकडून चिठ्ठी घ्यायची आणि ती आंब्याची डाल पोचली म्हणून यांना निरोप देऊन टाकायचा. असं त्या रानोबा व्यक्तीचं काम होतं. 35व्या वर्षी पंढरपुरातल्या मालकाची कृपा झाली आणि त्याच्यात एक आंबा चोखल्याला निघला. अर्धा आंबा चोखल्याला निघला. अर्धा, सगळा नाही चोखला बाप्पा, अर्धा चोखला ना अर्धा रस्ता साथ. पुजाऱ्यानं डाल उघडल्याबरोबर बांधा म्हणले, बांधा बांधा. उष्टा केलेला आंबा देवाला दिला. रानोबा नावाच्या व्यक्तीनं सांगितलं, दादा मी आयुष्यात कधी डाल उघडी नाही. जशी मालकाच्या घरून शेतातून डाल उघडी गेल्या 35 वर्षापासून इथं ठेवतो. दारात झाडाला बांधलं तेव्हा इतके आता जे बिल्डिंग आहेत तशा नसत्या त्यावेळेला पंढरपुरात. आणि रात्री 1 वाजता स्वप्नात दृष्टांत झाला, पुजाऱ्या ते आंबा त्यानं नाही चोखला, मी चोखलाय. आणि अर्धाच का चोखला? अर्धा त्याला प्रसादात देऊन टाका. पुजारी म्हणला 10 पिढ्या गेल्यात आमच्या, आतापर्यंत देवानं चोखलेला आंबा आम्हाला भेटला नाही. आणि हा कोण शूद्राच्या कुळातला, परमार्थासाठी जातीचा संबंध नाही. होका उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे श्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. जातीचा काय संबंध आहे परमार्थात? यातीनं पूछो साधू की, पुछली जी एक ज्ञान. मोल करो तलवार का, पडी रहेंदो म्यान. साधूचं विद्वत्ता विचारायची, साधूचं आचरण विचारायचं, साधूची जात विचारायची नाही. जी जी साधू जातीच्या चौकटीत अडकली ती तितक्याच चौकटीत थांबली, बाजूला गेलीच नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून मधात मला कोणी येऊ दिलं नाही. मी आतापर्यंत तुम्हाला आंब्याची डाल इथं दिली आणि मग त्या पुजारी बाहेर आला आणि सोडा आणि रानोबाच्या हातात आंबा दिला. रानोबा पंढरपुरातल्या मालकाच्या आंब्याला ओठ लागलेत.
पंढरपुरातल्या मालकाच्या आंब्याला दात लागलेत, पंढरपुरातल्या मालकाची आंब्याला जीभ लागली आणि अर्धा प्रसाद तुम्हाला दिलाय. बुटचंद्र भागेच्या कडेला काढा होता, फाटका बूट होता. काय प्रसादाला किंमत, जाऊ द्या म्हणले, जळू द्या ते बूट. तसेच घरी पळत आले आणि बायकोच्या हातात आंबा दिला. लक्ष्मी, मालकाचा प्रसाद आहे. तो आंबा सेवन केला. त्या आंब्याच्या प्रसादानं लेकरं प्रसादानं होत नसतीत, लेकरं नवसानं होत नसतीत, पण आशीर्वाद लागत असतील, आशीर्वाद लागत असते. त्या आंब्यामध्ये जगाच्या मालकाचे आशीर्वाद होते. चोखून आंबा खाल्ला म्हणून नाव चोखोबा ठेवलं होतं, चोखोबा नाव ठेवलं होतं. काय ताकद. आणि या चोखोबारायनं आपल्या वडिलाची इतकी सेवा केली. पुरविली आळी सांगतोय, पुरविली आळी. एरवी जगाचा मालक कोणाची इच्छा पूर्ण करायला रिकामा नाही, तो रिकामा नाही, रिकामा नाही. चोखोबा महाराजांचे वडील वयस्कर झाले. चोखोबा महाराज त्यांना आंघोळ घालायचे. शेवटच्या टप्प्यात हे शांत बसायचे, पाणी टाकायचे, अंग चोळायचे. पण शेवटी मांडी घातल्यावर बसता येणं गेलं. एका हातानं धरायचं, एका हातानं पाणी टाकायचं, इथपर्यंत जकलं. पण अंग कसं चोळायचं? मग लक्ष्मीला सांगितलं, सोयरा, मी एका हातानं धरी जाईल बाबाला, एका हातानं अंग चोळी जाईल, पण तू पाणी टाकी जाय. सून सासऱ्याच्या अंगावर पाणी टाकीत होती. देव फुकट आळी पूर्ण करत नाही, फुकट इच्छा पूर्ण करत नाही. त्याच्यासाठी ती लायकी लागते. आणि कालांतरानं मग मात्र इतकं शरीर जीर्ण झालं, इतकं शरीर जीर्ण झालं. एके दिवशी चोखोबारायच्या वडिलाला धोत्रात बाथरूम झाली, बाथरूम झाली. आणि चोखोबारायने सांगितलं, सोयरा, बाबाचं धोत्र भरलंय. पाठीमागं बोरीचं झाड, बोरीच्या झाडाखाली असा दगड होता. त्या दगडावर आपल्या वडिलाला ठेवलं आणि आवाज दिला, सोयरा, आता अडचणीचं आहे, अडचणीचं आहे. मला एका हातानं धरून एका हातानं बाबाची कंबर धुता येत नाही. मी बाबाला एका हातानं धरीन, एका हातानं कंबर धुईन, पण पाणी कोण टाकायचं? सोयरा, सोयरा, एक सांगू तुला, तू सूनेस, तुला सासऱ्याच्या कमरावर पाणी टाकता यायचं नाही, त्याच्यामुळं मी तुला आग्रह करीत नाही. पण सोयरा, मला उपाय सांग ना सोयरा, मी काय करू? बायकोला विचारलं चोखोबारायन, बाप्पा मी काय करू सोयरा? सोयराबाईन मालकाला सांगितलं, मालक, जसे बाबा तुमचे तसे माझे आहेत. मालक, जसे बाबा तुमचे तसे माझे सुद्धा बाबाच आहेत. ते तुम्ही काळजी करू नका. तुम्ही एका हातानं धरा आणि एका हातानं पाणी टाका, मी सासऱ्याची कंबर धुते. आणि सोयराबाईनं सासऱ्याची कंबर धुतली. घरात आणून खाटेवर टाकलं बाप्पा. आणि खाटेवर टाकल्यावर म्हाताऱ्यान मुलाला जवळ बोलिलं, चोखा, ए चोखा. जी बाबा, जी. इकडे माई कंबर धुताना बांगड्याचा आवाज आलता. माई निर्मळा विदर्भात लांब आहे, इतक्या लांबून तू येऊ शकणार नाही. चोखा, भावकीची बाई एकही माझी कंबर धुणार नाही. माई कंबर धुता धुता बांगड्याचा आवाज आला, चोखा, सांग कंबर कोण धुतली? बोलत नव्हते. चोखा, तुला पांडुरंगाची शपथ आहे, सांग कंबर कोण धुतली? तोंडातून वाक्य पडलं, महाराज, तुमच्या सुनबाईनं धुतली. शेवटचा श्वास मोजित होतं म्हातारं. आणि चोखोबाराला सांगितलं, चोखा, सुनबाईला बोलून घ्या. जवळ बसिलं, पायत्याला बसिलं बाप्पा. आणि सासऱ्यानं सुनाचा हात हातात घेतला. सासऱ्यानं सुनाचा हात हातात घेतला आणि सांगितलं, सोयरा, एक तर घाण बायको करू शकती, अन्यथा लेक करू शकती, सून करत नसती. सोयरा, घाण काम बायको करू शकते, अन्यथा लेक करू शकती, अन्यथा मुलगा करू शकतो, दुसरं कोणी करत नसतं. सोयरा, सून करत नसती. पण तू माई कंबर धुतली बाई. मी जीवनभर पंढरपुरातल्या मालकाचं भजन केलंय. 35 वर्ष एका श्रीमंत माणसाची आंब्याची डाल पोचवली. माझ्याकडे जास्त पुण्य नाही, निष्ठेनं भजन केलं आणि निष्ठेनं 35 वर्ष सेवा केली. या सेवेचं पुण्य तुला देऊन टाकतो. तू सासऱ्याची कंबर धुतली, घाण काम केलंस, लक्षात ठेव. ज्या दिवशी तुझ्यावर प्रसंग येईल त्या दिवशी जगाचा बाप तुझं घाण काम करीन. ज्या दिवशी तुझ्यावर वाईट प्रसंग येईल का, त्या दिवशी जगाचा बाप तुझं घाण काम करील. आणि बाळांतपणाच्या अपेक्षेसाठी इच्छा व्यक्त केली, हाक मारली, जगाचा मालक प्रगट झाला. पुरविली आळी, आळी पुरविली, आळी पुरविली, आळी, आळी